नायजेरियन जे आहे त्यांना ताब्यात घेतलेले आहे काय मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही कारवाई आहे, सदरची कारवाई. त्याच्यामध्ये आमचे डोंबिवली विभागाचे ACP सुहास हेमाडे साहेब आणि सिनियर PI संदीपान शिंदे, त्याचबरोबर नवी मुंबईचे ACP बनसोडे आणि त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी हे संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीसने खोनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारीपर्यंत त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे. सदरच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना त्यात ताब्यात घेतलेलं आहे. 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध, युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक यांना मानपाडा पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेला आहे. या सर्वांची सध्या आता इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे पासपोर्ट असलेले किंवा पासपोर्ट नसले याच्यापैकीचे जे आम्ही आतापर्यंत माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 7 जणांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि त्यानंतर एकूण 8 जणांकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा विजा असेल असे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीत आणि त्यापैकी 9 जणांच्या वरती विविध कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्यांचे 9 जणांचे पासपोर्ट जे आहेत ते कोर्टामध्ये जमा आहेत. अशा प्रकारे या सगळ्यांच्या कारवाई चालू आहे. त्याप्रमाणे एक जो नायजेरियन आहे तो वाशी पोलीस स्टेशनकडे एका गुन्ह्यामध्ये NDPS गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे एक या खोनी पलावा भागामध्ये अशा सोसायटीमध्ये असे नायजेरियन नागरिक राहत आहेत. काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी ॲग्रीमेंट्स वगैरे बनवून त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने पण राहण्याच्या बाबत लक्षात आलेले आहे. या अनुषंगाने पण आम्ही त्या जे फ्लॅटचे ओनर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार आहोत. यापूर्वी पण आपण म्हणाल की 2025-26 मध्ये सुद्धा खोनी पलावा परिसरामधून नायजेरियन नागरिकांच्या वरती आपण NDPS पण त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि हे सुद्धा जे आरोपी आहे ह्याच्यापैकी 9 जणांच्या वरती पण यापूर्वीची NDPS गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे. मागच्या वेळी डाऊनटाऊन या सोसायटीमधील आरोपींना अटक करण्यात आली होती, इंटरेस्ट पकडले गेले होते. बरोबर आहे. आता आपण जे सोसायटी जे आहेत खोनी पलावा, डाऊनटाऊन असेल, क्राऊन तळोजा असेल, अशा विविध सोसायटीमधले सगळे हे नागरिक जे आहे नायजेरियन नागरिक राहणारे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी जे आपण घर कोणाला भाड्याने देत आहे आणि भाड्यानंतर त्यानंतर या घरामध्ये राहणारा व्यक्ती कोण आहे, त्याचं कोणते रेकॉर्ड्स आहे याबद्दलची वारंवार आपण लोकांना सूचना दिलेल्या आहे आणि त्याच्यावरती ज्यांनी पालन केलं अशावरती गुन्हे पण दाखल केलेले आहेत. त्या कारवाईमध्ये पण असे काही जर अनियमित आढळून आल्या निश्चित त्या संबंधित फ्लॅट ओनर्स असतील किंवा याच्यामध्ये घर पुरवणारे असतील त्यांच्यावर निश्चितपणे, इव्हन एजंट्स असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल. कारवाई दरम्यान एक कोणतरी आम्हाला कारवाईनंतरची सदरची माहिती मिळालेली आहे. त्या ठिकाणी नायजेरियन एक महिला आणि त्या ठिकाणी उडी मारण्याचा पळून जायचा प्रयत्न केलेला आहे. सदरबाबतची माहिती आम्ही अजून घेत आहोत. त्याचे नाव काय आणि कोणत्या हॉस्पिटलला ते ट्रीटमेंट घेत त्याबद्दलचे आमचे तपास सुरू आहे.